गुड मॉर्निंग क्लास. आपल्याला आज कुठला टॉपिक बघायचा आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. आज आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक हा स्टार्ट करायचा आहे. आता एक सांगतो की इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिकमध्ये आता एवढं अवघड काही नाही आहे रिड्यूस सिलेबसमध्ये. सो मोस्टली कन्सेप्च्युअलाइज आहे, म्हणजे नुसत्या जस्ट कन्सेप्ट आहेत तुम्हाला यावेळी. त्याच्यात जास्त डेरिव्हेशन्स किंवा अजून काही नाही आहे त्यात. एक छोटंसं डेरिव्हेशन आहे, तेही पटकन उरकून जाईल. सो आपल्याला काय बघायचं आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय की इलेक्ट्रो मीन्स वी आर टॉकिंग अबाउट द इलेक्ट्रॉन किंवा चार्जेसच्या बाबतीत आपण गोष्ट करणार आहे. चार्जेसच्या बाबतीत गोष्ट सांगणार आहे. आणि स्टॅटिक, स्टॅटिक म्हणजे काय? वेलॉसिटी झिरो असते. वेलॉसिटी झिरो आहे म्हणजे तुमचा चार्ज आहे ना, तो कसा आहे? स्टेशनरी आहे, स्टेट आहे. तर त्याची वेलॉसिटी समथिंग झिरो आहे. तो एका ठिकाणी फक्त रेस्टवर आहे, रेस्टमध्ये आहे, एका ठिकाणी जस्ट थांबून असणार आहे. मग अशा वेळी ना हे चार्ज, हा चार्ज आणि त्याच्या भोवतीचं जे काही त्याचे फेनॉमेनॉज आहेत त्याचे आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं आहे. कशात? या टॉपिकमध्ये. एक स्टेडी चार्ज आहे आणि स्टेडी चार्ज आपल्याला डायनॅमिक स्टडी करायचं आहे. म्हणजे त्याच्यापासून काय तयार होतं, कसं होतं, तो कसा बिहेव करतो चार्ज, हे बघायचं आहे आपल्याला. कुठल्या? या टॉपिकमध्ये. ज्यावेळी पार्टिकल तुमचा चार्ज तुमचा रेस्टला असेल त्यावेळी. सो फर्स्ट ऑफ ऑल काय बघूया की ह्याला नेसेसरी असणारे कन्सेप्ट्स बघून घेऊया. किंवा ह्या टॉपिकमध्ये आपल्याला पुढे येणारे एक पॉईंट आहेत काही बघायचे. ते म्हणजे पहिला पॉईंट आहे चार्ज. चार्ज म्हणजे काय? नथिंग बट एक प्रॉपर्टी आहे. जसं मास असतं ना, जसं एखाद्या बॉडीला मास असतं, मास पण त्याची बॉडीची एक प्रॉपर्टी आहे. करेक्ट? मास आहे, त्याचा कलर आहे किंवा अजून काही. जसं तुमची एक प्रॉपर्टी असते तसंच चार्ज पण एक प्रॉपर्टी आहे. आणि दोन प्रकारचे चार्ज असतात. कुठले? पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि नेगेटिव्ह चार्ज असतात. मग पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कुठला? प्रोटॉन. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. हे आपले लोवेस्ट चार्जेस आहेत. लक्षात राहील. हे आपले एलिमेंटरी चार्जेस आहेत. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज. हे आपल्या सगळ्यांना लक्षात आहे. आपण ॲटमचा स्टडी करताना प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असतो आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन आपला मूव्ह होत असतो. मग आपल्या एखाद्या बॉडीला चार्ज आला याचा अर्थ एक तर त्याच्यावर प्रोटॉन ॲक्युमुलेट झालेत किंवा इलेक्ट्रॉन ॲक्युमुलेट झालेत. मग त्याच्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस मिळतात. नंतर चार्जेस तर काय आलं? चार्जेस एक प्रॉपर्टी आहे. दोन प्रकारचे चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. एवढं सफिशियंट आहे आपल्याला. बाकी आज जायची गरज नाही आहे काही. दोन चार्जेस फक्त, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे कुठला? प्रोटॉन आणि निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन. सो दुसरी कुठला आहे? करंट. करंट ह्याच्या आधी आपण किती वेळा तरी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. काय आहे करंट म्हणजे? नक्की काय असतं? करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इन युनिट टाईम. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असतो. म्हणजे तुमचा ज्यावेळी चार्ज इलेक्ट्रॉन आपला एखाद्या इलेक्ट्रॉनना मूव्ह होत असेल, तुमचे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतील एका वायरमधून दुसऱ्या वायरमध्ये. म्हणजे कसं? ही जी आता वायर दिसते ना आपल्याला, त्या वायरमध्ये काय? इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत. इलेक्ट्रॉनची मोशनमध्ये आहेत, इलेक्ट्रॉन फिरत आहेत गोल गोल. मग त्यांच्या एका सेकंड्समध्ये किती चार्जेस जातात एका एरियामधनं, त्याला म्हणतात करंट. तुमच्या एका सेकंड्समध्ये किती नंबर ऑफ चार्जेस मूव्ह झाले, किती मूव्ह झाले, याला म्हणतात करंट. आणि करंटचं युनिट आहे ॲम्पियर. काय? ॲम्पियर. त्याला ए असं लिहितात. ए करंटचं युनिट काय? ॲम्पियर आहे. तेव्हा चार्जला लिहिताना कसं लिहितात? काय केवळा? ॲम्पियर इंटू टाईम. आणि डायमेन्शन कसं लिहितात मग? ॲम्पियर 1 टाईम 1 सॉरी टाईम रेस टू +1 A1 T1. हे कशाचं आहे? चार्जचं डायमेन्शन आहे.
हे लागणार आपल्याला नंतर. ओके, वरती पेन्सिलने लिहून ठेवा. चार्जचं डायमेन्शन किती आहे A1. पहिल्यांदा हे लिहा, करंट इज इक्वल टू Q अपॉन T. Q म्हणजे चार्ज, T म्हणजे टाईम. त्याचं युनिट कसं आहे, ॲम्पियर आहे. हे करंटचं युनिट आहे ॲम्पियर. मग चार्ज कसं लिहिणार, ॲम्पियर इंटू टाईम म्हणजे A1 T1, किंवा ह्याला असं आपण I इंटू T असंही म्हणू शकतो, करंट इंटू टाईम. चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाईम. झालं, लिहिलं? हां, ठीक आहे. ही दुसरी कन्सेप्ट आहे. करंट म्हणजे काय, द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट सेकंड किंवा पर युनिट टाईम म्हणतो आपण. मग टाईमचं युनिट सेकंड्समध्ये आहे. एका सेकंडमध्ये किती नंबर ऑफ चार्जेस फ्लो होतात त्याला म्हणतात करंट. मग करंटचं युनिट कसं आहे, ॲम्पियर. त्यावरून चार्ज कसं लिहितो आपण, I इंटू टी, दॅट्स ॲम्पियर इंटू टाईम. हे डायमेन्शन आपल्याला नंतर लागेल. हां, ठीक आहे. हे आपल्याला करंट झाला. करंट नंतर रेजिस्टन्स एक आहे. रेजिस्टन्स या चॅप्टरमध्ये नाही आहे, पण फर्दर टॉपिक्समध्ये अंडरस्टँड होईल. रेजिस्टन्स म्हणजे करंटला अपोज करण्याची प्रॉपर्टी. करंटला, तुमच्या फ्लो ऑफ चार्जेसला अपोज करण्याची प्रॉपर्टी. अपोज टू फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे काय, रेजिस्टन्स. लक्ष द्या इकडे. रेजिस्टन्स म्हणजे काय, की करंटला अपोज करण्याची जी प्रॉपर्टी आहे मटेरियलची त्याला म्हणतात रेजिस्टन्स. एवढंच बास आहे, बाकी सगळं आपण नंतर बघू. हां, हे 3 पार्ट्सचं लक्षात आले. चार्ज म्हणजे एक प्रॉपर्टी असते. म्हणजे इलेक्ट्रॉनवर एक निगेटिव्ह चार्ज दिला आहे आणि प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज दिला आहे. मग ऑब्जेक्ट्सला त्याच्या इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या नंबर्सवर तुम्हाला चार्ज मिळणार आहे टोटल. नंतर करंट म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. मग Q अपॉन T. मग Q इज इक्वल टू I इंटू T, दॅट्स गिव्स द ॲम्पियर इंटू टाईम. हे डायमेन्शन झालं. आणि रेजिस्टन्स म्हणजे ऑपोजिशन प्रॉपर्टी आहे, ती मटेरियलची ऑपोजिट करण्याची प्रॉपर्टी आहे करंट फ्लोला. ठीक आहे, हा पार्ट लक्षात आला. हे आपल्याला बेसिक्स आहेत जे लागणार आहेत. आता चार्जमध्ये एवढंच लक्ष ठेवा, एक पॉझिटिव्ह चार्ज असतो, एक निगेटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे येतो, प्रोटॉनमुळे, आणि निगेटिव्ह चार्ज कशामुळे येतो, इलेक्ट्रॉनमुळे. एवढं सफिशियंट आहे आपल्याला. आता आपण याच्याशी डील करताना आता पुढे की कळून येईल की आपण इलेक्ट्रॉनबद्दल बाबतीत म्हणतो की प्रोटॉनच्या बाबतीत म्हणतो. मोस्टली वी डील्स विथ द इलेक्ट्रॉन. हे झालं ना लिहून तुमचं. सो आता प्रश्न आला, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे की पहिला आहे त्याच्या बेसिक प्रॉपर्टीज. कशाच्या, चार्जेसच्या. बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. आपल्याला पहिला पॉईंट काय बघायचा आहे, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. नंतर काय आहे, कुलम्स लॉ. कुलम्स लॉ इम्पॉर्टंट आहे. कुलम्स लॉ. मग ह्याच्यामध्ये आपण परमिटिव्हिटीचा पण प्रश्न बघणार आहोत, जो आपल्याला 12वीला गरजेचा येणार आहे. कुलम्स लॉ. कुलम्स लॉ नंतर येतं तुमचं इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नक्की काय असतं. नंतर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आणि लास्ट पॉईंट आहे जो अंडरस्टँडिंगला आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. हे आपले 5 पॉईंट्स आहेत जे आपल्याला 5 पॉईंट्स बघायचे आहेत. पहिला कुठला आहे, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. नंतर कुलम्स लॉ, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस आणि इलेक्ट्रिक फ्लक्स. आता सुरुवात कुठून करायची आहे की चार्जेसपासून, की तुमच्या चार्जेस नक्की आहेत कसे, काय आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत. आणि त्यावरून आपल्याला कुलम्स लॉ मांडायचा आहे तुमच्या चार्जेसवरून. कुलम्स लॉ म्हणजे जसा तुमचा ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे तसाच तुमचा कुलम्स लॉ आहे. मग 2 चार्जेसमधलं इंटरॅक्शन कसं आहे. 2 चार्जेस जर घेतले आपण, त्या 2 चार्जेस एकमेकांबरोबर इंटरॅक्ट कसे होतात हे आपल्याला बघायचं असतं.
ते आपण याच्यात बघणार कुलम्स लॉचा यूज करू. मग दोन चार्जेस आले तर ते दोन चार्जेस एकमेकांशी कसं डील होणार आहे. नंतर कुलम्स लॉ कशामुळे येतो किंवा कुलम्स लॉचं एक्झिस्टन्स काय येतं किंवा कुलम्स लॉ एक्झिस्टन्स कोणाला देतो, तर ती इलेक्ट्रिक फील्डला देतो. तुमचं कुलम्स लॉमुळे इलेक्ट्रिक फील्ड जन्माला येते असं म्हणतो आपण. नंतर इलेक्ट्रिक फील्डला डिफाईन करण्यासाठी आपण ही कन्सेप्ट यूज करणार आहोत. इलेक्ट्रिक फील्ड हे कशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. त्या वेक्टर क्वांटिटीला डिफाईन करण्यासाठी आपण ही कन्सेप्ट यूज करणार, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आणि लास्ट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स बघणार आहोत. मग आता आपण पहिला कुठून काय स्टार्ट करूया, इलेक्ट्रिक बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. हा ओव्हरऑल तरी व्ह्यू लक्षात आला ना, एवढं आपल्याला बघायचं आहे. हे सगळे एकमेकांशी इंटरलिंक आहेत. लिंक लक्षात आली ना. चार्जेस आहेत, चार्जेसवरून आपण त्यांचे चार्जेसचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन बघणार आहे. चार्जेस एकमेकांच्या समोर आले बाजूला आले तर काय कसे ॲक्ट होतात, मग त्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड मिळेल. आणि इलेक्ट्रिक फील्डचा कन्सेप्ट किंवा एक्सप्लेन करण्यासाठी आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस घेतो आणि त्याचाच पुढे यूज करणार आहे आपण इलेक्ट्रिक फ्लक्समध्ये. लिंकेज तरी लक्षात आली काय आहे ते. आपल्याला काय बघायचं आहे पहिल्यांदा, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. त्यातली पहिली कुठली आहे, ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. ॲडिटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कशी सांगतो. तुम्ही मास बघितलं, मास असतं तुम्हाला माहिती आहे 1 kg 2 kg 3 kg 4 kg. हां, मग आता तुम्ही जर तुम्हाला तुमच्याकडे 2 kg आहे मास प्लस 3 kg मास आहे, 7 kg मास आहे समजा, असं तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला आता 5 kg मास द्यायचा आहे कोणाला, तर 5 kg मास द्यायचा आहे कोणाला, मग काय करता तुम्ही 2 + 3 kg असं ॲड करता. करेक्ट. तुमच्याकडे हे 3 मासेस आहेत आणि तुम्हाला एकट्याला 5 kg द्यायचं आहे समथिंग. मग कसं करणार तुम्ही, 2 + 3 किती होणार, 5 kg. 5 kg हे टोटल मास देऊ शकतो ना आपण, असं 2 आणि 3चा यूज करू. म्हणजे काय करतो आपण की तुमचे काही मास मिळवण्यासाठी तुम्ही असं ॲडिशन करू शकता. म्हणजे 5 kg मिळवण्यासाठी कसं करता तुम्ही, ॲडिशन कोणाची करता, 2 kg + 3 kg. बरोबर. हां, म्हणजे याप्रमाणे 100 किलो असेल तर 50 किलोचे 2 देऊ शकता किंवा 25चे 4 देऊ शकता. करेक्ट ना. हां, म्हणजे कसं तुम्ही मास कायम ॲड ऑन करू शकता. 1 kg दिला त्यात 2 kg ॲड करून टोटल वेट किती होतं, 3 kg प्लस 5 kg केलं तर किती होणार, मग ते 8 kg होतं. म्हणजे असं कसं तुम्ही मास ॲड करू शकता. करेक्ट. हां, मग त्याप्रमाणे ना तुम्ही चार्जेसला देखील ॲड करू शकता. चार्जेसला देखील ॲड करू शकता. मग आता समजा तुमच्या एका ऑब्जेक्टवर चार्जेसला ॲड करू शकता. जसं तुम्ही मासला ॲड करता ना 1 kg, मग त्यात अजून 2 kg ॲड झाले की टोटल मास किती होतं आहे, 3 kg. त्याच्यात 3 kg अजून ॲड केलं की 6 kg होतं आहे वेट टोटल. हे लक्षात येतं ना की आपण मास कसं ॲड करणार आहे. 1 kg मध्ये 2 kg ॲड केले की 3 kg होणार आहे, प्लस 5 केले की 8 kg होणार आहे वेट. हां, मग तसंच इथं आपल्याला अल्जेब्रिक सम करायचं आहे. फक्त आपल्याला काय इथं अडचण आहे की चार्जेसला एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. मग समजा एक ऑब्जेक्ट घेतला आपण आणि त्या ऑब्जेक्टवर +2q -3q +q -q घेतला. असं जर आपण चार्जेस घेतले, हा q म्हणजे चार्ज आहे. q म्हणजे काय, चार्ज आहे. हा q म्हणजे काय, चार्ज आहे. आता तुमच्या ह्या ऑब्जेक्टवर जर आता टोटल चार्ज काढायचा असेल मला, आता जर हा ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टवर +2q आहे -3q आहे -q आहे, असे जर चार्जेस आहेत समजा, काहीतरी आपण असे इलेक्ट्रॉन स्प्रेड केलेत ज्याद्वारे आपल्याला हा चार्जेस मिळाले +2q -3q -q. मग या ठिकाणी आपल्या ऑब्जेक्टवर टोटल चार्ज काढायचं आहे. आता जसं आपण टोटल मास काढतो ना तसं आपल्याला हे टोटल चार्ज काढायचं आहे. मग कसं करणार आपण ते, की त्यांची डायरेक्टली अल्जेब्रिक सम घेणार. कसं घेणार, अल्जेब्रिक सम. जसं आपण मास ॲड करतो तसंच. फक्त काय करायचं इथं,
पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही घ्यायचे. जसं पॉझिटिव्ह पण असतंय निगेटिव्ह पण आहेत आपल्याकडे. म्हणजे -3q -q. आणि या सगळ्यांचे आपल्याला आता अल्जेब्रिक सम करायचे. किती होणार यांचे आता अल्जेब्रिक सम? 2q -3q -q. किती येते? 0. कसं रे 0 कसं केलास? किती होत आहे? 2q -3q -q. किती होणार आहे? -q -3 किती होणार? -4q. किती होणार आता? काय 2 का मायनस प्लस? हां -2q. म्हणजे कसं आहे तुमचं की कुठल्याही ऑब्जेक्टवर जर तुम्हाला चार्जेस टोटल चार्ज काढायचा असेल ना तर काय करतात? ते चार्जेस आहेत त्यांची डायरेक्टली अल्जेब्रिक सम घेतात. अल्जेब्रिक सम घेतात. मग अल्जेब्रिक सम घेताना त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दोन्ही घेतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दोन्ही घेतात आणि आपल्याला काय मिळतं? टोटल चार्ज मिळतो. आता हा जो टोटल चार्ज आहे ना तो समटाइम्स पॉझिटिव्ह असू शकेल, समटाइम्स निगेटिव्ह असू शकेल, तर समटाइम्स 0 पण असू शकेल. तुमच्या ऑब्जेक्टवर टोटल चार्ज ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह और 0 यापैकी काही असू शकतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0. आता तर इथं निगेटिव्ह आला आहे. जर याच्यात आपण +2q ॲड केलं तर किती होणार? मग टोटल चार्ज 0 होऊ शकतो. आणि समजा याच्यात अजून +q ॲड केलं तर मग इथं आपल्याला अजून एक +q मिळतो. मग काय होणार तुमचं? +q चार्ज. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर तुमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा 0 हे देखील चार्ज होऊ शकतात. मग आता 0 चार्जचं एक्झाम्पल कुठलं? तुम्ही ॲटम्स बघितला ना केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीमध्ये ॲटम्समध्ये काय दाखवतो आपण? हा आपला न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. मग तुमचे कसे असतात? न्यूक्लियसमध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढेच बाहेर तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. आहे ना ध्यानात? 11 ॲटॉमिक नंबर देतो. याचा अर्थ आपलं त्या न्यूक्लियसमध्ये 11 प्रोटॉन्स आहेत आणि बाहेर 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे आहे ना लक्षात? सोडियमच्या ॲटममध्ये तुम्हाला टोटल 11 नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा ॲटॉमिक नंबर 11 आहे असं आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये कसे असतात की न्यूक्लियसमध्ये 11 प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स तुमचे 11 असतात. मग टोटल 11 इलेक्ट्रॉन्स आणि 11 प्रोटॉन्स. त्यामुळे तुमचा टोटल कसं होतं? टोटल चार्ज तुमचा 0 होतो ॲटमवर. कसा होतो? 0. कसं आहे? चार्ज ही तुमची ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि ॲडिशन करताना त्याचं साईन घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि चार्जेस मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह और 0 देखील येऊ शकतं. हां 0चं एक्झाम्पल म्हणजे आपलं ॲटम. हे लक्षात आलं कन्सेप्ट? हां टोटल चार्ज काढायचं कसं तर करणार आपण डायरेक्टली अल्जेब्रिक सम घेणार आहे. लक्षात राहील ना? टोटल चार्ज काढायचं असेल त्यावेळी तुम्हाला टोटली ॲडिशन घ्यायचे आणि ते ॲडिशन मे बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही येऊ दे. ही ॲडिटिव्ह प्रॉपर्टी कशी आहे? जस्ट लाईक मास आहे. फक्त मासमध्ये कसं आहे तुमचं की मास हे तुमचं कायम पॉझिटिव्ह असतं. मास देखील तुम्ही अल्जेब्रिक सम करूनच काढता. फक्त काय करता? मास हे कायम पॉझिटिव्ह असतं. तुम्ही -3 kg -4 kg असं मास कधी सांगत नाही. एक तर 5 kg 10 kg 15 kg असं आपण डायरेक्टली सांगतो. म्हणजे मास हे कायम पॉझिटिव्ह असतं. वाईल चार्ज कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह और 0. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 काही असू शकतं. टोटल चार्ज काढता येईल ना तुम्हाला? आता एखाद्या ऑब्जेक्टवर डायरेक्ट अल्जेब्रिक सम करायची, त्यांच्या साईन्स घ्यायच्या, फायनल जे आन्सर येईल ते तुमचं. हे लक्षात आलं? सो राईट डाऊन बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस. ॲडिटिव्ह नेचर. ॲडिटिव्ह नेचर. ॲडिटिव्ह नेचर. इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज
is additive like mass, like mass, like mass. The total electric charge, the total electric charge, the total electric charge on an object is equal to algebraic sum of all charges distributed on different parts of object. दूसरा पॉइंट घ्या. while taking दूसरा पॉइंट while taking algebraic sum sign of electric charges must be taken into account. The total charge तीसरा पॉइंट है. The total charge can be positive, negative or zero. Positive, negative or zero. For example, atoms have a equal number of positive and negative charges, so atoms are neutral. So atoms are neutral. बस आहे. जर कोणी डिफरन्स विचारला मास आणि ह्याच्यामधला तर एक सांगायचं मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह, द इलेक्ट्रॉनिक चार्जेस और द टोटल चार्ज कॅन बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और झिरो. जर डिफरन्स विचारला तर. नंतर दुसरी प्रॉपर्टी आहे क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटायझेशन ऑफ चार्ज. आता क्वांटायझेशन म्हणजे काय? क्वांटायझेशन म्हणजे पॅकेट्स. क्वांटा मीन्स पॅकेट. क्वांटायझेशन हा शब्द क्वांटा वर्डवरून आला आहे, ज्याला पॅकेट्स असं म्हणतात. छोटे 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 तुकडे, बिल्डिंग ब्लॉक्स. जसं आपलं टी व्हीमध्ये जर आपण जुने टी व्ही होते ना CROचे, त्याला जर आपण मॅग्निफाय एकदम जवळ करून गेलं तर कसे असे छोटे 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 स्क्वेअर्स दिसतात ना, हे काय झाले? क्वांटा. छोटे 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 जसे पॅकेट्स होतात. आता इथं आपल्याला क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे नक्की काय म्हणतोय सांगतो. आपला इलेक्ट्रॉनचा बेसिक चार्ज किती असतो? ईचा चार्ज किती असतो तुमचा? 1.6. तुमचा एलिमेंटरी चार्ज केवढा आहे? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. काय? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. कोणाचा?
इलेक्ट्रॉनचा इलेक्ट्रॉनचा चार्ज कसा आहे 1.6 × 10⁻⁹ कुलम आणि प्रोटॉनचा चार्ज पण एवढाच आहे. प्रोटॉनच्या चार्जचं मॅग्निट्यूड पण एवढंच आहे. प्रोटॉनच्या चार्जचं मॅग्निट्यूड एवढंच आहे -19 कुलम. त्याशिवाय आपले ॲटम न्यूट्रल होऊ शकत नाही ना, कारण नंबर ऑफ चार्जेस इकडं आणि इकडं आपले सेम आहे. सो कसं आहे की इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती आहे 1.6 × 10⁻⁹ कुलम असतो आणि प्रोटॉनवरती पण चार्जचं जे मॅग्निट्यूड आहे ते एवढंच आहे 1.6 × 10⁻⁹ कुलम. हे लक्षात आलं. हां, हे तुमचं बेसिक चार्ज आहे, सर्वात स्मॉलेस्ट चार्जचं युनिट आहे. काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे आता सध्या करन्सीमध्ये कसं आहे, म्हणजे आपण देणं घेणं करतोय सध्या, ते कसं आहे आपलं की आपण त्यातले 50 पैसे बंद झालेत, 25 पैसे बंद झाले, 10 पैसे वगैरे ते सगळे प्रकार बंद झालेत. आता कसं आहे स्मॉलेस्ट युनिट किती आहे आपलं 1 रुपी. कसं असतं 1 रुपीज म्हणतो आपण. 1 रुपीज हे आता स्मॉलेस्ट युनिट आहे ना आपलं, हो की नाही? अरे एवढं तरी सांगा, आहे ना? हां, मग कसं आहे की ज्यावेळी तुम्ही एखाद्याला पैसे देता, त्यावेळी कसं असतं की तुम्ही 1 रुपये 2 रुपये 3 रुपये 4 रुपये असं देता, करेक्ट? आता तुमच्याकडे समथिंग काहीतरी आहेत रुपये, तुम्ही दुसऱ्याला देताना कसं 1 रुपये किंवा 2 रुपीज म्हणा, किंवा 3 रुपीज 4 रुपीज असं देता ना, का 2.5 2.25 2.25 असले काही रुपये देता का कोणाला? आपण देताना कसं होतं 1 रुपीज 2 रुपीज 3 रुपीज 4 रुपीज. आणि हे कसे आहेत इंटिग्रल मल्टिपल ऑफ, म्हणजे 1 × 1 रुपीज 2 × 1 रुपीज 3 × 1 रुपीज, किंवा इथं म्हणा 4 × 4 RS देतो, म्हणजे किती देतो आपण 4 × 1 रुपीज असं काय तर देत असतो ना. कोणालाही रुपये देताना आपण कसं 1 रुपी 2 रुपीज 3 रुपीज अशा फॉर्मॅटमध्ये देतो. आणि 1 रुपीज 2 रुपीज 3 रुपीज म्हणजे काय 2 × 1 रुपीज 3 × 1 4 × 1. मी काय सांगतो लक्षात येतंय? 1 × 1 2 × 1 3 × 1 म्हणजे काय सांगतो आपण इंटिग्रल मल्टिपल ऑफ 1 रुपीज. आपण कोणालाही देताना अर्धा रुपये 25 पैसे असं काही आता कोण द्यायला जात नाही. आता आपण कसं देतोय की 1 रुपया देतो किंवा 2 रुपये देतो, म्हणजे इंटिग्रल मल्टिपल तुमचं 1 2 3 4 यानं मल्टिप्लाय करता तुम्ही. जसं आपले होल नंबर्स आहेत 1 2 3 4, तसं आपण 1 रुपीजला मल्टिप्लाय करून देतो ह्याला कोणालाही. ठीक आहे, हे लक्षात आलं. कोणाला पैसे देताना आपण कसं देतो 1 रुपीजच्या युनिटमध्ये देतो. आणि तुमच्याकडे देखील असताना रुपयाना कसे असणार आहेत 1 रुपीजच्या युनिटमध्ये असणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे 1 रुपया 2 रुपये 4 8 10 रुपये, नशीब चांगलं असेल तर 2000 रुपये मिळू शकतात. हां, खर्च करता येत नाही तो प्रश्न वेगळा, की असे असू शकतात आपले 2000 रुपये. म्हणजे 2000 म्हणजे काय 2000 × 1 रुपीज. 2000 हा देखील एक इंटिग्रल मल्टिपल आहे, करेक्ट? तुमच्याकडे असताना देखील असे असतात. मग कसं असतं की ह्याला जे म्हणतात, हे जे आता झालं आहे 1 रुपीजचे असे 3 कॉईन देणे किंवा 4 रुपयाचे 1 रुपयाचे 4 कॉईन देणे म्हणजे 4 रुपये, याला म्हणतात क्वांटायझेशन. कशाचं? रुपीजचं क्वांटायझेशन म्हणतात. तुम्ही 1 रुपयाचे असे छोटे पॅकेट्स गेलाय आणि ते पॅकेट्स आपण देतो त्यांना, ह्याला म्हणतात क्वांटायझेशन ऑफ रुपीज. तीच कन्सेप्ट आपल्याला इथं यूज करायची. आता फक्त इथं काय यूज करायचं आहे की तुमचे कुठल्याही ऑब्जेक्टवर जो काही चार्ज येणार आहे तो कशा असणार आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस. तुमच्या ऑब्जेक्टवर आता कुठलाही चार्ज असणार आहे तो कसा असणार आहे प्लस मायनस इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस चार्ज. आणि हे ईची व्हॅल्यू किती आहे एवढी आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्ज. हा बेसिक चार्ज आहे तुमचा, म्हणजे हे तुमचं युनिट झालं. या युनिटमध्येच तुम्ही आता चार्जेस देणार आहात. लक्षात राहील ना?
तुम्ही आता जे काही चार्जेस देणार आहात ते कसे देणार आहेत, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 1.6 इंटू 10⁻19 कुलम या चार्जेसमध्ये देणार आहे. फोन ठेवा तो. कसं आहे की आपण जे आता चार्जेस देणार आहे ते कसं देणार आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस तुमचा बेसिक चार्जच्या. आता बेसिक चार्जची व्हॅल्यू किती आहे, एवढी आहे 1.6 इंटू 10⁻19 कुलम. आता प्रश्न उरला याचा प्लस मायनस. प्लस म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेसला आपण लिहिताना प्लस एनी लिहिणार आहे, आणि ज्यावेळी तुमचे निगेटिव्ह चार्ज असतील म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळी तुम्ही मायनस एनी असं लिहिता. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसला सांगताना कसं सांगणार आहे, एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आपण डायरेक्टली डिफाईन करणार आहे. राहील ना लक्षात. हां हां, क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काही वेगळं नाही, असे छोटे छोटे पॅकेट्स आहेत. मग कसं होतं की तुमचे हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत, करेक्ट, हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. तुम्ही काय करणार आहे, इकडून ते इकडे चार्ज ट्रान्सफर करणार आहे. कसं, चार्ज ट्रान्सफर करणार आहे. आणि चार्ज ट्रान्सफर करताना कसं करणार आपण, केलं तर 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन्स 4 5 म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस चार्ज, इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस चार्जेसमध्येच आपण पाठवणार आहे. आता या युनिटमध्येच पाठवणार आहे. ह्याचं आपण 1/2 1/4 असं काही पाठवणार नाही आहे. कसं 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन 3 4 5 असेच पाठवणार आहेत, जे ट्रान्सफर करणारे आपण इलेक्ट्रॉन्स इथून ते इथं. म्हणजे आपण चार्जेस म्हणूया, आता निगेटिव्ह चार्ज म्हणूया की तुमचा निगेटिव्ह चार्ज इकडून ते इकडं असं ट्रान्सफर करायला आहे. म्हणजे निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स आपण इकडून तिकडे देतो. देताना कसं देणार आहे, 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन 3 इलेक्ट्रॉन असंच देणार आहे. त्याचे अर्धे तुकडे बिकडे करून काही देणार नाही आपण, देताना असंच देणार आहे. म्हणजे फायनली कसं होतं की तुमचा चार्ज कसा एखाद्या बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये चार्ज देताना कसं जाणार आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस वन, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 1.6 इंटू 10⁻19 कुलम. तुमच्या इलेक्ट्रॉनवर, एका इलेक्ट्रॉनवर एवढा चार्ज असतो. येते ध्यानात, तुमचा चार्जेस जे आहे ते कसे जाणार आहेत, इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस व्हॅल्यू. तुमचं हे बेसिक जसं 1 रुपया आहे तसं हे तुमचं चार्ज ट्रान्सफर करण्याचं हे युनिट आहे. तुमची जे काही ऑब्जेक्ट्स आहे, ऑब्जेक्टला जे काही ट्रान्सफर होणार आहेत आता ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ या युनिटद्वारे होणार आहेत आता. आणि जे असं होतं ट्रान्सफर याला म्हणतात क्वांटायझेशन ऑफ चार्जेस. काय म्हणतात, क्वांटायझेशन ऑफ चार्जेस. लक्षात आलं. हां, याचा यूज कुठं करतो आपण, प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काय सांगतात तुम्हाला की नंबर ऑफ चार्जेस विचारतात. सरळ नंबर ऑफ चार्जेस विचारतात. नंबर ऑफ चार्जेस म्हणजे हे की नंबर ऑफ चार्जेस म्हणजे विचारताना म्हणजे काय करतात, तुमच्याकडे हा फॉर्म्युला आहे, तुमच्याकडे काय करतात, टोटल चार्ज देतात. टोटल चार्ज देतात आणि तो कसा आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस युनिट चार्ज. मग नंबर ऑफ चार्जेस कसं काढणार आपण, n इज इक्वल टू Q/E. तुमचा टोटल चार्ज डिवायडेड बाय हा नंबर, टोटल चार्ज डिवायडेड बाय हा नंबर केला की तुम्हाला नंबर ऑफ चार्जेस मिळणार आहेत. लक्षात येतं आहे, नंबर ऑफ चार्जेस मिळणार आहे. हा फॉर्म्युला मी लिहून देणारच आहे, काय अडचण करू नका एवढी. हे नंबर ऑफ चार्जेस देणार आहेत. कशावरून, याच्यावरून म्हणतो आपण. तुमचे असे एक 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 या व्हॅल्यूचे एक 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 असे पॅकेट्स येतात. मग ते असे किती पॅकेट्स आहेत एका ह्याच्यात, एका ऑब्जेक्टवर, त्याला म्हणतात आपण हा व्हॅल्यू, ही नंबर, हा नंबर. तो अशा किती क्वांटिटीज आहेत, अशी किती युनिट्स आहेत त्याच्यात, ते म्हणजे हे नंबर ऑफ चार्जेस. लक्षात येतं आहे, येत आहे ना. हां, आता की पॉईंट इथं असं आहे की तुमचं हे कसं आहे, 10⁻19 आहे. हे बरंच लहान आहे. तुमचं युनिटच चार्जचं किंवा जे चार्ज आहे जो ट्रान्सफर होणार आहे तो ऑलरेडी 10⁻19 कुलम एवढा आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू ना खूप लहान आहे. त्यामुळे ना तुम्हाला असं डिस्क्रीट नेचर सहसा ऑब्झर्व होत नाही. तर कसं वाटतं आपल्याला, चार्ज आपला असं कंटिन्यू वाढत जातो. कंटिन्यू म्हणजे कसं 1 1.5 2.5 3.5 4.5 असं आपल्याला प्रॅक्टिकली ऑब्झर्व होतं. आपल्याला प्रॅक्टिकली असं ऑब्झर्व होतं. पण ॲक्च्युली ट्रान्सफर होताना तो 1E 2E 3E 4E असा होतो. पण ही व्हॅल्यूच ऑलरेडी खूप लहान आहे.
ही व्हॅल्यूज ना खूप लहान झाली आहे. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटत राहतं की कंटिन्युअस तुमचा चार्ज वाढत जातो. कंटिन्युअस म्हणजे कसं 1, 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5 E, 1.5 E, 1.4, 6 E असं वाढत जातं असं आपल्याला वाटतं. पण ॲक्च्युली कसं ट्रान्सफर होतो आहे 1 E, 2 E, 3 E, 4 E असे ट्रान्सफर होतं आहे. ही व्हॅल्यू खूप लहान असल्यामुळे आपल्याला तशी अडचण येते. लक्षात राहील ना. एकच पॉईंट आहे आणि 2 मार्काचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे क्वांटायझेशन ऑफ चार्जेस. IMP क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये कसं चार्जेस ट्रान्सफर होताना कसे होतात की तुमचे इंटिग्रल मल्टिपल ऑफ दिस बेसिक चार्ज, ही बेसिक चार्जच्या व्हॅल्यूच्या इंटिग्रल मल्टिपल आपण चार्जेस देवाणघेवाण करून घेतो. हा बेसिक की पॉईंट आहे. आणि प्रॉब्लेमला विचारायचं म्हटलं तर हा फॉर्म्युला Q इज इक्वल टू NA. त्यावरून आपण नंबर ऑफ चार्जेस काढू शकतो एखाद्या चार्ज ऑब्जेक्टवरचं. येईल ना, दोन्ही पॉईंट्स लिहिता येतील ना. हां, मध्ये आता राईट डाऊन. क्वांटायझेशन ऑफ चार्ज लिहा. द मॅग्निट्यूड ऑफ अ चार्ज, पहिला पॉईंट हा, द मॅग्निट्यूड ऑफ अ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन is 1.6 into 10⁻⁻19 कुलम. त्याला जस्ट कॅपिटल C लिहिला तरी हरकत नाही आहे. कुलम पूर्ण लिहिण्याच्या जागी फक्त कॅपिटल C लिहिला तरी सफिशियंट आहे. दुसरा पॉईंट, द प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स are charged particle constituting matter. म्हणजे तुमच्या मॅटरमध्ये प्रेझेंट आहेत. द चार्ज ऑन an object is integral multiple of this one. प्लस मायनस E घ्या, प्लस मायनस E आणि ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू लिहा. मग 1.6 into 10⁻⁻19 C ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. परीक्षेमध्ये नाही लिहिला तरी चालेल. प्लस मायनस E आहे इन ब्रॅकेट ह्याचं 1.6 into 10⁻⁻19 कुलम. ह्या व्हॅल्यूच्या इंटिग्रल मल्टिपल आपले जाणार आहेत. लिहा, नंतर लिहा. द चार्ज ऑन an object can be increased or decreased in multiples of E. E म्हणजे आता आपण मॅग्निट्यूडची बाबत गोष्ट म्हणतो. E जस्ट E असेल ना, त्याला म्हणतात मॅग्निट्यूड ऑफ युनिट चार्ज. आणि जर चुकून कोणी E असा वरती लिहिला मायनस साईन तर हे इलेक्ट्रॉन होतं. लिहिताना काय नीट ठेवायचं, वरती मायनस साईन वगैरे लिहू नका काही, जस्ट E लिहा. ईच्या वरती मायनस साईन लिहिला तर ते इलेक्ट्रॉन होणार. इलेक्ट्रॉन वेगळं आणि आपला हा चार्ज वेगळा आहे. राहील ना लक्षात. हां, E लिहायचं फक्त चार्जेसला. कॅन बी डिक्रीज ऑर इन्क्रीज इन मल्टिपल्स ऑफ E. हे लक्षात आलं. हां, म्हणजे तुमचा टोटल चार्ज इथं n+1 E, n-1 E असंही लिहू शकता तुम्ही. तुमचे इन्क्रीज होताना याच्यात प्लस NE किंवा मायनस NE असेच प्रकार होतील आता. ठीक आहे. हां, लास्ट पॉईंट घ्या. ड्युरिंग the charging process
ड्युरिंग द चार्जिंग प्रोसेस an integral number of e small e can be transferred from one body to another body, this is known as quantization of charge or discrete nature of charge then हे काय झालं तुमचं की चार्जेस कसे ट्रान्सफर होतात, काय होतात आणि कसे इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्जेस, इंटिग्रल मल्टिपल ऑफ एनी असं होतं. मग आता काय होतं तुमचं की तुमचे जे चार्जेस आहेत किंवा त्याची जी व्हॅल्यू आहे ना चार्जची तुमचा एका चार्जची व्हॅल्यू जवळपास किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम्ब आहे. आणि कुठल्याही ऑब्जेक्टवर ना तुमचा जो चार्ज येतात तो कसा 1 मायक्रोकुलम किंवा 3 मायक्रोकुलम अशा प्रकारचे चार्जेस असतात. मग त्यावेळी नंबर ऑफ चार्जेस ज्यावेळी काढतात, समजा 1 मायक्रोकुलम एवढ्यावर काढायचं असेल 1 × 10⁻⁶ डिवायडेड बाय 1.6 × 10⁻⁹. कसं हे नंबर ऑफ चार्जेस काढतो मी. 1 मायक्रोकुलम एवढा चार्ज आला आहे ऑब्जेक्टवर कुठल्या तर, मग त्यावेळी नंबर ऑफ चार्जेस जर काढायचे असतील तर हा नंबर ना जवळपास 10⁻12च्या घरात जातो, नियरली इक्वल टू 10⁻12च्या घरात जातो. म्हणजे 10वर 12 शून्य एवढे लावलेत तर तेवढे नंबर ऑफ तुमचे चार्जेस तिथं प्रेझेंट असणार आहेत. त्यामुळे तुमचं जे काही व्हेरिएशन येणार आहे आता ते व्हेरिएशन तुम्हाला मॅथमॅटिकली डायरेक्टली कंटिन्युअस आहे असं जाणवतं किंवा वाटतं. तुमची ही व्हॅल्यूज खूप लहान असल्यामुळे कसं होतं की तुम्हाला जो चार्ज डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं कंटिन्युअस असल्यासारखं वाटतं, रॅदर दॅन 1e 2e 3e 4eच्या जागी आपल्याला 1.5 1.6 2 3 4 असे कंटिन्युअस व्हेरिएबल जाणवायला लागतं. वाटतं आणि असणं याच्यात थोडा फरक आहे. आपल्याला वाटतं की कंटिन्युअस इन्क्रीज होतं, पण ॲक्च्युली आहे कसं ते 1e 2e 3e 4e असं आहे. हे लक्षात राहील ना. सो याच्यानंतर बेसिक किंवा महत्त्वाचा पॉईंट आहे इथं. एक महत्त्वाचा पॉईंट आहे आता आणि एक सेंटेन्स आहे फक्त. ते काय आहे? कन्झर्वेशन ऑफ चार्ज. कन्झर्वेशन ऑफ चार्ज कसं आहे? कन्झर्वेशन ऑफ चार्ज जसं तुमची एनर्जी आहे, एनर्जी कन्झर्वेशन कसं होतं की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. आपला एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ माहिती आहे. एनर्जीचा कन्झर्वेशनचा लॉ नक्की काय सांगतो एवढ्या सगळ्या मोठ्या सेंटेन्समध्ये? तुमची एखादी जर सिस्टीम असेल, सिस्टीम म्हणजे कशी, हा ऑब्जेक्ट आहे, जो ऑब्जेक्टला वरती फेकला आहे आपण, या ऑब्जेक्टला आपण ॲज अ सिस्टीम म्हणून जर घेतली तर ह्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तुमचा हा डस्टर जर वरती फेकला एखाद्या ऑब्जेक्टला तर ह्याची जी एनर्जी देणार आहे मी ती एनर्जी इनिशियल आणि फायनली सेम असणार आहे. तुम्ही काही करा त्याच्याबरोबर ती मे बी किती एनर्जी सेम राहणार आहे. मे बी ही आता इकडं वरून जर टाकलं मी, ह्याची काहीतरी पोटेन्शियल एनर्जी आहे, हे जर मी खाली टाकलं तर काय होणार? एकतर हे ब्रेक होईल, अदरवाईज त्याचा साऊंड होईल तयार किंवा अजून काहीतरी होईल. हे नथिंग बट काय असतात की फॉर्म ऑफ एनर्जी असतात. साऊंड म्हणजे एक नथिंग बट फॉर्म आहे, लाईट एक फॉर्म आहे, असे जे फॉर्म आहेत. म्हणजे काय? तुमची टोटल एनर्जी आहे ती एनी हाऊ सेम राहते, ती मे बी इकडून तिकडे ट्रान्सफर होऊ शकते. तशाच प्रकारे तुमच्या एखाद्या सिस्टीम असेल, एखादी सिस्टीम असेल, समजा आपण इथे बॉल घेतला, एखादी सिस्टीम आहे तुमच्या आणि त्याचा बॉल आहे आणि त्याच्यावर क्यू चार्ज प्लस क्यू चार्ज एवढा आपण ॲक्युम्युलेट केला आहे, प्लस क्यू एवढा चार्ज ॲक्युम्युलेट केला आहे. आणि समजा ह्याला कोणी असा ब्रेक केला, दोन ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलं,
तर एका सिस्टीममध्ये आता ही 2 झाल्यात आणि ह्याच्यावर जो आता चार्ज येणार आहे तो कसा येणार आहे Q/2 Q/2 का सांगतो. तुमच्या ओव्हरऑल सिस्टीमचं कसं होणार, चार्ज मस्ट बी कॉन्झर्व झाला पाहिजे. तुमच्या सिस्टीमचा जर सिस्टीम ही तुमची आयसोलेट असेल, आयसोलेट म्हणजे कसं की बाहेर कोण येऊन ह्याच्यावर करत बसत नाही, ह्याच्याबरोबर कारभार करत बसत नाही, म्हणजे शेजारी येऊन ह्यांच्या घरात काही कारभार करायचे नाही आहेत. हा फक्त एकटा घरात आहे सध्या. काय केलं याला आपण ब्रेक केलं फक्त. हा घरात एकटा असताना समजा 2 वेगवेगळे झाले तर तुमच्या ह्या स्टेटमध्ये आणि या स्टेटमध्ये टोटल चार्ज एनी हाऊ सेम झाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे इथं आता किती आहे +Q चार्ज आहे, इथं कसं आहे +Q चार्ज आहे ना. हां, आता त्याच सिस्टीममध्ये हे 2 ऑब्जेक्ट आहेत आणि टोटल चार्ज काढताना काय करतो आपण अल्जेब्रिक सम घेतो. करेक्ट. टोटल चार्ज घेताना काय करतो आपण अल्जेब्रिक सम घेतो. मग हे टोटल चार्ज जर काढायचं असेल दोघांचं मिळून त्याचं होणार +Q/2 +Q/2 किती होणार मग हे +Q/2 +Q/2. टोटल चार्ज काढताना कसं काढणार Q/2 Q/2 काढणार ना. ह्या दोन्ही ऑब्जेक्ट्सचा मिळून टोटल चार्ज जर तुम्हाला काढायचा असेल तर तो कसा येणार असा काढणार ना आपण, अल्जेब्रिक सम करतो डायरेक्ट. मग हे टोटल चार्ज किती होणार Q/2 +Q/2. टोटल Q चार्ज येतोय. पहिला किती चार्ज होता +Q, इकडे किती चार्ज आहे +Q. म्हणजे तुमची फॉर सिस्टीम आयसोलेटेड असेल ना तर टोटल चार्ज एनी हाऊ कॉन्झर्व होतो. तो इकडून तिकडे ट्रान्सफर होऊ शकेल, काही अडचण नाही, पण ह्या दोघांचं जरी ॲडिशन केलं तरी टोटल चार्ज सेम झाला पाहिजे. टोटल चार्ज एनी हाऊ सिस्टीममध्ये सेम पाहिजे. आत्ताच्या सिस्टीममध्ये आपला हा एक बॉल होता फक्त, आता त्याच सिस्टीममध्ये 2 बॉल्स आलेत, 2 ऑब्जेक्ट्स आलेत, एकाचे 2 केलेत आपण आणि त्या दोघांचा मिळून चार्ज पण आता +Qच होतो, +Qच होतो एनी हाऊ. लक्षात आलं आहे. कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे काय, एका सिस्टीममध्ये एनी हाऊ चार्ज कॉन्झर्व झाला पाहिजे आयसोलेटेड सिस्टीममध्ये. आयसोलेटेड म्हणजे बाहेरच्या नेऊन कोणी एक तिथं कारभार करायचा नाही आहे, काही झालं तरी आहे तसंच ठेवायचं. ठीक आहे. आता ह्याचे 2 स्टेटमेंट आहेत तुम्हाला कन्झर्वेशन ऑफ चार्जेसचे. त्यापैकी एक सिम्पल लिहून घेऊया. दोन्ही देतो, तुम्हाला जो सोपा पडेल तो पाठ करा. पहिलं स्टेटमेंट घ्या. इन एनी कन्झर्वेशन ऑफ चार्ज, त्याचं एक स्टेटमेंट घेतो, एक स्टेटमेंट घ्या. इन एनी गिवन फिजिकल प्रोसेस, इन एनी गिवन फिजिकल प्रोसेस, any given physical process, charge may get transferred from one part of system to another but the total charge remains constant. दुसरं स्टेटमेंट लिहा. For an isolated system, the total charge is always conserved. दुसरं स्टेटमेंट पाठ होईल ना. वन मार्कचा क्वेश्चन आहे, स्टेट अँड लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. त्यावेळी दुसरं स्टेटमेंट लिहिला तर बेटर पडेल, जास्त बेटर लक्षात राहील. फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम द चार्ज इज ऑलवेज कॉन्झर्व. एक क्वांटायझेशन ऑफ चार्ज एक IMP क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी आणि एक 1 मार्क्स आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज. आता ह्या झाल्या तुमच्या बेसिक प्रॉपर्टीज, ॲडिटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, क्वांटायझेशन अँड कन्झर्वेशन.
हे काय झाल्या तुमच्या बेसिक प्रॉपर्टीज झाल्या. आता नंतरचा पार्ट येतोय कुलम्स लॉ. कुलम्स लॉ पण जस्ट लाईक ग्रॅव्हिटेशन लॉ आहे. जसं आपला ग्रॅव्हिटेशन लॉ होता काय G×M1×M2 डिवायडेड बाय R², असा काय ते होता ना ग्रॅव्हिटेशनल लॉ. हां, कुलम्स लॉला सेम आहे, फक्त काय करायचं हे जे आहेत थोडंसं बदलावं लागेल. मग कुलम्स लॉ काय सांगतो आपल्याला की जस्ट लाईक ग्रॅव्हिटेशनल लॉ प्रमाणे सांगतो, पण कुलम्स लॉ काय सांगतो तुमच्या दोन चार्जेस आहेत. या दोन चार्जेसमध्ये जो कुठला फोर्स आहे, जो कुठला फोर्स आहे मे बी जो असेल तो, जो कुठला फोर्स आहे तो कसा असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस ऑर द मॅग्निट्यूड. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. कसं आहे फोर्स बिटवीन टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर चार्जेस डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. दोघांच्या सिमिलॅरिटी जर लक्षात ठेवा. कसं आहे M1च्या जागी Q1 घातले, M2च्या जागी Q2 घातलेलं आहे. येतंय का परत सांगू? सगळं सांगतोच परत. डोक्याच्या वरनं चाललंय सरळ. ठीक आहे. कसं आहे हां, तुमच्याकडे आता चार्जेस ही तरी कन्सेप्ट कळाली. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. ठीक आहे, एवढं तर कळालं. आता पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह हां फोर्सेस बिटवीन चार्जेस एक राहिलं तुम्हाला सांगायचं. फोर्सेस बिटवीन चार्जेस. फोर्सेस बिटवीन चार्जेस म्हणजे कसं, एक सिम्पल स्टेटमेंट सांगतो की तुमचे लाईक चार्जेस जे आहेत ते एकमेकांना रिपेल करतात. दोन स्टेटमेंट आहेत. काय? लाईक चार्जेस रिपेल ईच अदर. लाईक चार्जेस रिपेल ईच अदर. पॉझिटिव्ह चार्जेस एकमेकांना रिपेल करतात, निगेटिव्ह चार्जेस एकमेकांना रिपेल करतात आणि ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्ट ईच अदर. तुमचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि लाईक चार्जेस एकमेकांना रिपेल करतात. राहील ना लक्षात? हां, लाईक चार्जेस रिपेल, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट ईच अदर. अट्रॅक्ट म्हणजे काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतो आपण, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि रिपेल म्हणजे फोर्स ऑफ रिपेल्शन. हे MCQसाठी गरजेचं आहे, लक्षात राहील ना? लाईक चार्जेस एकमेकांना रिपेल करतात आणि अनलाईक चार्जेस एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हे आपल्याला लागणार आहे नंतर. हां, सो राईट डाऊन फोर्सेस बिटवीन चार्जेस. हे स्टेटमेंट तेवढं लक्षात, स्टेटमेंट तेवढं असू दे लक्षात. अनलाईक चार्जेस, फोर्सेस बिटवीन चार्जेस, फोर्सेस बिटवीन चार्जेस. Unlike charges attract each other. Unlike charges attract each other and like charges repel each other. Repel each other. आता हे झालं दोन चार्जेस एकमेकांबरोबर कसे डील करतात. अपोजिट असेल तर एकमेकांना अट्रॅक्ट करतील, अदरवाईज लाईक चार्जेस असेल तर एकमेकांना रिपेल करतील, एकमेकांपासून लांब ढकलतील असं म्हणतात. रिपेल म्हणजे लांब ढकलणे. ठीक आहे. आता ह्या फोर्स एक सांगितलं आपण डायरेक्शन कसं आहे. ठीक आहे. आता ह्याच्या अशा मॅग्निट्यूडशी डिपेंड आहे. सांगतो काय आहे कुलम्स लॉ. तुम्हाला ह्याचं आता ना फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन एवढं तर कळालं की दोन चार्जेस एकमेकांना ऑपोजिट करतात, रिपेल करतात. काय करतात ते आपल्याला आता काय करायचं आहे की त्याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे की तुमचे जे दोन
चार्जेस आहेत ते एकमेकांबरोबर कसं डील करतात. समजा काय करूया, दोन चार्जेस घेऊया इथं, एक प्लस Q1 घेऊया आणि दुसरा प्लस Q2 प्लस Q2 घेतलाय. आता हे दोन चार्जेस कसं करणार, एकमेकांना रिपेल करणार, करेक्ट. हां, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ना तुमचं R एवढं डिस्टन्स आहे, R एवढं डिस्टन्स आहे. तर हे फोर्स ऑफ रिपल्शन किंवा हा जो फोर्स आहे, हा जो फोर्स आहे, कुलम काय सांगतो की हे दोन चार्जेस आहेत ते एकमेकांना रिपेल करतात. त्या फोर्स कितीवर डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल कशा आहे की प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस. तुमच्या चार्जेसवर प्लस Q2 हे काय मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस आहे. मग ह्यांच्यामध्ये जो रिपल्सिव्ह फोर्स येणार आहे आता, तो रिपल्सिव्ह फोर्स कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हां, आता डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय सांगतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय असतं की जशी ही प्रोडक्टची व्हॅल्यू वाढत जाणार Q1 इंटू Q2, तसा तुमचा फोर्स ऑफ रिपल्शन वाढत जाणार. म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी 3 कुलमचे चार्जेस असतील, समजा इथं 3 कुलम चार्जेस असतील, ह्यांच्यामधला रिपल्सिव्ह फोर्स आहे. आणि इकडं तुमचं समजा इथं एक 10 कुलम आणि इथं 10 कुलमचा चार्ज आहे, यांच्यामधल्या दोघांमधला रिपल्सिव्ह फोर्स, ह्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर या क्वांटिटीमध्ये तुम्हाला जास्त रिपल्सिव्ह फोर्स मिळतो किंवा त्याचं मॅग्निट्यूड जास्त आहे त्या फोर्सचं. तेवढ्याच वेगाने ते जास्त वेगानं आपल्याला एकमेकांपासून लांब चालले आहेत. कुठलं, याच्यावर मॅग्निट्यूडवर डिपेंड आहे. तुमचा जेवढा प्रोडक्ट जास्त तेवढा तुमचा फोर्स ऑफ रिपल्शन जास्त असणार आहे. लक्षात येते. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय की एक व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला लागल्यावर त्याप्रमाणे दुसरी व्हॅल्यू देखील इन्क्रीज होते. म्हणजे हा जसा चार्ज वाढणार तसा तुमचा फोर्स ऑफ रिपल्शन पण वाढणार, तेवढ्याच जास्त वेगाने तो ढकलणार आहे. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू म्हणजे जसं तुमचा डिस्टन्स वाढणार तसा तुमचा फोर्स कमी होणार. तुमचा जसा डिस्टन्स वाढत जाईल तसं त्यांचा फोर्स ऑफ रिपल्शन कमी होत जाणार आहे. लक्षात आलं ना. डायरेक्टली म्हणजे काय, जसं प्रोडक्ट ऑफ चार्जेस वाढत जातील तसं तुमचा फोर्स पण वाढत जाणार, आणि जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं तुमचा फोर्स कमी होणार आहे. राहील लक्षात. हां, म्हणजे काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, हे त्यानं सांगितलं. मग मॅथमॅटिकली कसं लिहितात, हे प्रोपोर्शनल आहे ना, हे दोन वेगवेगळे सेक्शन्स आहेत, ह्या दोघांना एकत्र करूया. मग काय होणार आहे, प्रोपोर्शनल टू Q1 Q2 बाय R². ठीक आहे. हां, आता प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी काय करतात, इथं कॉन्स्टंट लिहितात. जेव्हा तुम्ही दरवेळी प्रोपोर्शनल असेल आणि त्याला इक्वल टू मध्ये लिहायचं असेल काय करतात, जस्ट एक कॉन्स्टंट ॲड करतात. इथं K हा कॉन्स्टंट घेऊया आपण. इथं किती होणार, Q1 Q2 बाय R². F इज इक्वल टू K इंटू Q1 Q2 बाय R². हा झाला तुमचा कुलम्स लॉ. आणि ही K ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, Q1 Q2 R आणि F वर डिपेंड असते. Q1 Q2 R आणि F वर डिपेंड असते. आणि ही K ची व्हॅल्यू कशी असते ॲक्च्युली, K कसं लिहितात, 1/4πε, 1/4πε असं लिहितात. आणि एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी असं म्हणतात. आधी काय करूया, कुलम्स लॉ लिहून घेऊया, मग मी तुम्हाला परमिटिव्हिटीबद्दल सांगतो काय आहे नक्की प्रकार तो. कुलम्स लॉचं स्टेटमेंट घ्या, इम्पॉर्टंट आहे हा स्टेटमेंट. The force of attraction or repulsion between two point charges at rest
ॲट रेस्ट म्हणजे हे दोन्ही चार्जेस मूव्ह नाही झाले पाहिजे, एका ठिकाणी स्टेबलच पाहिजेत ते. 17 ठिकाणी कारभार करत फिरायचं नाही आहे त्यांनी, जस्ट 2 ठिकाणी स्टेट ॲज अ व्हेलॉसिटी 0 म्हणून राहिले पाहिजे. ॲट रेस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू is directly proportional to the product of magnitude of charges and inversely proportional to square of the distance between them. This force acts along the line joining of two charges. म्हणजे तुमचा हा जो फोर्स आहे तो कसा ॲक्ट होणार आहे, याच लाईनमध्ये. तो असा कुठं फिरायला जाणार नाही आहे. तुमचे जो कुठला फोर्स आहे तो या लाईनवरतीच ॲक्ट होणार आहे. त्या लाईनच्या डायरेक्शनमध्ये असेल, बाहेर असेल, जे असेल ते असेल. ठीक आहे. तुम्हाला जर एक्झाममध्ये हा विचारला तर हे खालचं स्टेटमेंट लिहायची गरज नाही आहे. द फोर्स ॲक्ट्स अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस. जस्ट स्टेटमेंट लिहा आणि त्यानंतर हे लिहून घ्यायचं आहे. हे लिहून घ्या. मग ही 2 स्टेप्स. ही केची व्हॅल्यू सांगतो नंतर काय आहे. एफ इज इक्वल टू दिस वन. एवढं. where k is constant of proportionality, which depends on units of f q1 q2 r and medium in which charges are placed. Statement F sufficient है. ठीक आहे. लिहिलं काय झालं. सो हा प्रश्न आला याचा. आता हे के म्हणजे काय सांगतो. तर आपला लॉ कसा आहे, के इंटू Q1 Q2 बाय r² आहे. हा केची व्हॅल्यू म्हणजे केवढी असते की 1/4 पाय एप्सिलॉन Q1 Q2 बाय r². आता हा इप्सिलॉन म्हणजे नक्की काय असतो तर परमिटिव्हिटी असते. परमिटिव्हिटी म्हणजे काय की तुमचा समजा एखादा स्पेस आहे, असे मीडियम आहे कुठलं तर. हे इप्सिलॉन हा मीडियमची प्रॉपर्टी आहे. या मीडियममधनं तुमचे किती इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स म्हणजे तुमचे इलेक्ट्रिक फील्ड तुमच्या किती प्रमाणात तुमचा मीडियम ते फील्डना त्यातून पास होण्यासाठी अलाऊ करतो. परमिटिव्हिटी म्हणजे अलाऊ करणं. तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किती प्रमाणात जाण्यासाठी अलाऊ करतो हे सांगण्यासाठी आपण इप्सिलॉन वापरत असतो. काय वापरतो? इप्सिलॉन. तुमची परमिटिव्हिटी डिफाईन करतो आपण. परमिटिव्हिटी म्हणजे तुमच्या मीडियमने किती अलाऊ केलं, किती लाईन्स किंवा किती इलेक्ट्रिक फील्ड यातून पास झाली पाहिजे. तुमच्या ऑइल म्हणा, एअर म्हणा, व्हॅक्यूम म्हणा किंवा अजून कसं ह्याच्यामधून किती पास झाल्या पाहिजेत इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड किती पास झाली पाहिजे, याला ज्या प्रमाणात अलाऊ करतो त्याला म्हणतात परमिटिव्हिटी. आता हे असं लिहितात ना त्यावेळी म्हणतात
ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मेडियम. ज्यावेळी जस्ट इप्सिलॉन लिहितात ना त्यावेळी त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ मेडियम. आणि जर हाच असा लिहिला 1/4πε0 Q1 Q2 by R², तर हे कशाचं आहे? इप्सिलॉन नॉट इज द परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस. लक्षात राहील, व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस. आणि हे कसं आहे? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. हे मीडियममध्ये कुठल्या तर ठेवले, मे बी ऑइल असेल, वॉटर असेल, किंवा जे असेल ते असेल. आणि हे कशासाठी आहे? व्हॅक्यूम ऑर फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणजे त्याच्यामध्ये काही नको, आपल्याला मोकळं पाहिजे कम्प्लीट. व्हॅक्यूममध्ये आणि फोर्सेसमध्ये तुम्हाला इप्सिलॉन नॉट असतो. आणि व्हॅक्यूमसाठी इप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू आहे किती आहे? तो इप्सिलॉन नॉट इज इक्वल टू 8.85 इंटू 10⁻⁻12 कूलम पर न्यूटन मीटर स्क्वेअर. 8.85 इंटू 10⁻12 आहे. आणि एक्झाम्पलसाठी सांगतो 1/4πε0 इज द 9 इंटू 10⁹ आहे. ही व्हॅल्यू डायरेक्ट यूज करायची एक्झामच्या वेळी. जर कोणी 1/4πε0 दिला असेल मे बी मीडियममध्ये, तर ही डायरेक्टली व्हॅल्यू यूज करायची. 9 इंटू 10⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर. राहील लक्षात? हां. आता हे मीडियम, हे व्हॅक्यूममध्ये झालं, हे मीडियममध्ये झालं आहे ना, एवढं कळालं. हे कशामध्ये आहे? व्हॅक्यूममध्ये आहे. आणि हे कशात आहे? मीडियममध्ये आहे ना ध्यानात? काय गीता वाचल्यागत लक्ष देऊ नका याच्याकडं. हां, काय करूया आपण, ह्या दोघांचं ना, हे मीडियममध्ये आहे आणि हे व्हॅक्यूममध्ये. ठीक आहे, या दोघांचा ना आपण रेशो घेऊया. काय घेऊया? रेशो घेऊया. मग अशा केसमध्ये काय होतं सांगतो. आपण एफ व्हॅक्यूम पहिल्यांदा घेऊया. 1/4πε0 इंटू Q1/Q2 R². आणि एफ मीडियम किती आहे? 1/4πε इंटू Q1/Q2 डिवायडेड बाय R². आता मी इथं काय केलं आहे सांगतो. मी काय केलं आहे की दोन चार्जेस घेतले. कुठले? Q1 Q2. खोकला जास्त झाला वाटतं. काय आता घ्या, त्याचा पण घसा बिघडला वाटतं. काय आता हा फॉर्म्युला मांडताना मी काय केलं आहे की ये तुला पण गरज आहे वाटतं शिकायची सध्या. हां, सो आता हा फॉर्म्युला मांडताना मी काय केलं आहे की Q1 आणि Q2 असे दोन चार्जेस घेतलेत आणि काय केलं आहे त्यांच्यामध्ये डिस्टन्स R मध्ये ठेवलं. आता काय केलं मी, हे दोन चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स R आहे, यांना काय केलं एकदा व्हॅक्यूममध्ये ठेवलं. या सिस्टीमला व्हॅक्यूममध्ये ठेवलं, त्यावेळी फोर्स केवढा असतो? एवढा असणार आहे. हे लक्षात आलं? मी काय केलं, हे दोन चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स Rला व्हॅक्यूममध्ये ठेवलं आहे, त्यावेळी एवढा फोर्स येणार आहे. आणि काय केलं, हीच सिस्टीम मी उचलली मी दोन चार्जेसची आणि मीडियममध्ये ठेवली आणि त्यावेळी तुमचा असा आला. काय आलं? एवढा फोर्स आला. आपण काय करूया, ह्या दोघांचा रेशो घेऊया. का सांगतो कशासाठी ते, हे मी लिहून देतो ना थोडा वेळ, त्याची काळजी बाळगू नका एवढी. काय करतो मी, ह्या दोघांचा रेशो घेतो. मग काय होणार, हे एफ व्हॅक्यूम डिवायडेड बाय एफ मीडियम. ठीक आहे, या दोघांचा रेशो घेतोय 1/4πε0 इंटू Q1 Q2 बाय R² डिवायडेड बाय 1/4πε इंटू Q1 Q2 बाय R². हे आलं त्यानं. काय केलं मी, ह्या दोघांचा रेशो घेतलाय. मग आता याच्यामध्ये हे सेम आहे, करेक्ट. मग हे दोन्ही कॅन्सल होतील ना आता. हां, 4π कॅन्सल होणार,
ही टर्म कॅन्सल झाली, 4π कॅन्सल झालं, म्हणजे उरलेलं आहे ते लिहूया आता. मग हे एफ व्हॅक्यूम अपॉन एफ मीडियम इज इक्वल टू 1 अपॉन इप्सिलॉन नॉट, 1 अपॉन इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय 1 अपॉन इप्सिलॉन. करेक्ट. एवढंच राहणार ना आता शिल्लक. मग भागिलेला भागिले म्हणजे काय, उलटून गुणाकार, किंवा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरला जातो तो. मग हे काय होणार, इप्सिलॉन डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, एफ व्हॅक्यूम डिवायडेड बाय एफ मीडियम. हे देण्यात आलं, इप्सिलॉन डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट. आता ही जी क्वांटिटी आहे इप्सिलॉन डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट, याला म्हणतात रिलेटिव्ह परमियाबिलिटी. काय म्हणतात, रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ही तुमची रिलेटिव्ह परमियाबिलिटी आहे. इप्सिलॉन बाय इप्सिलॉन नॉट म्हणजे रेशिओ ऑफ अ ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ अ मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस ऑफ व्हॅक्यूम इज नोन ॲज अ रिलेटिव्ह परमियाबिलिटी. मग त्यावरून आपण काय लिहू शकतो की इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन आर इंटू इप्सिलॉन नॉट. या इप्सिलॉन आरला समटाईम्स के म्हणून पण दाखवतात, समटाईम्स काय काय वेळा इप्सिलॉन आर म्हणून पण दाखवतील किंवा के म्हणून पण दाखवतील. ही झाली तुमची रिलेटिव्ह परमियाबिलिटी. तुम्हाला याच्या दोन डेफिनेशन्स आहेत. कुठल्या, पहिली डेफिनेशन, इट इज अ रेशिओ ऑफ ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ अ मीडियम टू द परमिटिव्हिटी ऑफ एन फ्री स्पेस. ही एक डेफिनेशन आहे. किंवा दुसरी डेफिनेशन कशी आहे, इट इज अ रेशिओ ऑफ फोर्सेस बिटवीन टू चार्जेस विच आर प्लेस्ड इन अ व्हॅक्यूम टू द फोर्सेस ऑर द सेम सिस्टीम इन अ प्लेस्ड इन द मीडियम. तुमच्या दोन फोर्सेसचं रेशिओ म्हणजेच तुमचा रिलेटिव्ह परमियाबिलिटी, व्हॅक्यूम टू मीडियम. ह्या दोन्ही डेफिनेशन्स लिहून देतो, त्यामुळे जी सोपी वाटेल ती घ्या. जर विचारलं 1 मार्कला क्वेश्चन तर त्याच्यामध्ये जी सिम्पल येईल ती लिहा. पहिल्यांदा लिहावरती पॉईंट, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. पॉईंट लिहा, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी और डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कॉन्स्टंट हे लिहून घ्या. 1 2 3 इथपर्यंत आहे. इथपर्यंत आला की सांगा. हे पण लिहून घ्या एवढं. इप्सिलॉन आर बाय इप्सिलॉन नॉट, सॉरी इप्सिलॉन आर इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन नॉट. झालं. सो याला काय म्हणतात, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. डेफिनेशन लिहून घ्या. मग दोन देतो, त्यापैकी एक कुठली जी सोपी पडेल ते पाठ करा. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी और अ डायलेक्ट्रिक कांस्टेंट, relative permittivity or a dielectric constant is the ratio of absolute permittivity, ratio of absolute permittivity of medium, absolute permittivity of medium to the permittivity of free space, permittivity of free space. दूसरी डेफिनेशन क्या, it is the ratio of force between two point charges placed at a distance
placed at a distance apart in a free space or vacuum, in a free space or vacuum, in a free space or vacuum, to the force between same 2-point charges, force between the same 2-point charges, force between the same 2-point charges when placed at same distance in the given medium, it is also called, तीसरा पॉइंट क्या, it is also called specific inductive capacity, ठीक है. आता एप्सिलॉन नॉट आणि 1/4 एप्सिलॉन नॉटची व्हॅल्यू लिहून देतो तेवढी. एप्सिलॉन नॉट किती आहे, 8.85 इंटू 10⁻⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर, आणि 1/4 एप्सिलॉन नॉट किती आहे, 9 इंटू 10⁻9 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कूलम स्क्वेअर. या दोन व्हॅल्यूज लिहून घ्या, एप्सिलॉन नॉट आणि 1/4 एप्सिलॉन नॉटच्या. तुम्हाला एक्झाम्पलच्या वेळी कामाला येते. 8.85 हां, डन. आता एक लास्ट डेफिनेशन बघूया, मग आपण थांबूया. हां घेऊ का, चालते. चॅप्टर संपूर्ण टाकूया मग. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू. हां, आता आपण 1 कूलम याची डेफिनेशन बघणार आहे. 1 कूलम एवढी डेफिनेशन बघणार आहे. काय करायचं आपल्याला की 2 चार्जेस घ्यायचे आहेत. हां, बुकमध्ये नाही, फळ्यावर घ्यायचे आहेत. बुकमध्ये 2 चार्जेस घ्यायचे, समथिंग काहीतरी चार्ज आहे तुमचा. आणि काय करायचं आहे, यांना 1 मीटर एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. 1 मीटर एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे त्यांच्यामध्ये. तर तुमचा चार्ज केवढा हवा, की तुमच्या ह्याच्यावर किती फोर्स ॲक्ट झाला पाहिजे, फोर्स केवढा ॲक्ट झाला पाहिजे तुमच्या चार्जेसवर, रिपल्सिव्ह फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स केवढा ॲक्ट झाला पाहिजे, 9 इंटू 10⁻9 न्यूटन. म्हणजे तुमचे 2 चार्जेस आहेत ऑफ द सर्टन मॅग्निट्यूड केप्ट ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर experiences a force of 9 into 10⁻9 Newton. Then the charges or the charges on the object is the 1 coulomb. म्हणजे तुमच्याकडे 1 कूलम एवढा जर चार्ज असेल, समजा 1 कूलम एवढा चार्ज असेल, आणि काय दोघांना एकमेकांच्या पासून 1 मीटर एवढा डिस्टन्सवर ठेवलं, तर त्यांच्यामध्ये केवढा फोर्स ॲक्ट झाला पाहिजे, एवढा 9 इंटू 10⁻9 न्यूटन. म्हणजे 2 चार्जेस जर एकमेकांपासून 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवर ठेवलं असेल आणि त्यांच्यावर फोर्स किती ॲक्ट होतोय, 9 इंटू 10⁻9 न्यूटन एवढा फोर्स जर ॲक्ट होत असेल, तर आपण म्हणू शकतो की ह्या 2 ऑब्जेक्ट्सवर 1 कूलम एवढा चार्ज आहे. इकडे पण 1 कूलम आहे, तिकडं पण 1 कूलम आहे. ही 1 कूलमची डेफिनेशन आहे. काय म्हणतो आपण की 2 चार्जेस आहेत, त्यांना 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवर ठेवलं आहे आणि समथिंग चार्जेस आहेत त्यांच्यावर, आणि त्यांच्यामध्ये किती फोर्स झाला आहे, किती फोर्स आहे रिपल्सिव्ह और अट्रॅक्टिव्ह, 9 इंटू 10⁻9 न्यूटन एवढा फोर्स ॲक्ट होतो. त्यावेळी आपण म्हणू शकतो की ह्या 2 चार्जेसवर 1 कूलम एवढा चार्ज आहे, मॅग्निट्यूड एवढी आहे चार्जेसची. लक्षात येईल. हां, राईट डाऊन देन.
forces between two charges. Forces between two charges. 1 coulomb is the amount of charge which when placed at a distance of 1 meter, from another charge at a of a same magnitude in a vacuum, experience a force of 9 into 10 raised to 9 Newton. 9 into 10 raised to 9 न्यूटन. म्हणजे कसं म्हणलं आहे इथं की आपला फॉर्म्युला कसा आहे की व्हॅक्यूममध्ये म्हटलं आहे 1/4πε0 Q1 Q2 बाय R², एवढा आहे ना. इफ आता हे 9 into 10 raised to 9 कसं काढलं सांगतो. काय केलं आपण, Q1 = Q2 ला आपण कशात 1 कुलममध्ये सांगितलं. R किती घेतला 1 मीटर. मग हे फोर्स किती उरतोय, मग टर्म किती उरते, Q1 × Q2 किती होणार 1 होणार आणि R म्हणजे पण 1 आहे. मग ही टर्म करून ना 1/4πε0 आणि 1/4πε0 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. किती आहे 9 × 10 raised to 9. ठीक आहे. लक्षात आलं. 9 × 10 raised to 9 कुठून घेतले आपण, मग एवढ्या इथे एवढं लिहून घ्या. ठीक आहे. आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, वेक्टोरियल फॉर्म बघायचा आहे, कुलम्स लॉचा, सुपरपोजिशन प्रिन्सिपल, इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फ्लक्स आणि टोटल लाईन ऑफ फोर्स तेवढं बघायचं आहे आपल्याला. याचा आपण बघूया. आता याचा यूज कसं करतात मॅक्स, की कुलम्स लॉचा एक त्या मॅग्नेट्यूड तुम्ही फाइंड आउट करू शकता, अदरवाईज तुम्ही वेक्टोरियल कॅल्क्युलेशन्स करू शकता. कसं काय सांगतो नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. आज आपण इथे थांबूया.